ऐतिहासिक विजय झाल्याबद्दल या प्रचार काळामध्ये महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभा खासदार अशोकजी चव्हाण साहेब यांचे आगमन झालेलं आहे। सोबतच महानगरचे अध्यक्ष माजी आमदार अमरनाथजी जाजूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा आज एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे इथं उमेदवार जिंकून आलेले आहेत। तर मी प्रवीण मोरे यांना विनंती करतो, भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, अशोक रावजी चव्हाण तुम आगे बढ़ो। भाषण रिकॉर्ड कर रहे हैं हम तो जय हिंद जय महाराष्ट्र जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाचं सेलिब्रेशन या ठिकाणी आज होत असताना ज्यांनी या ठिकाणी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं, महानगर शहराचे अध्यक्ष अमरनाथ जाजूरकर, माजी अध्यक्ष जे निवडून आले नगरसेवक आणि त्याचबरोबर मेहनत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वांचं मी प्रत्येक मनपूर्वक अभिनंदन करतो। आगामी काळाच्या आपल्या कालावधीकरता मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मुंबई महापालिका ही महायुतीच्या आणि भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन होत आहे। पूर्ण आपण काबीज केलं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिका सर्वात जास्त नक्की आणि जबरदस्त मारलेले आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे अभिनंदन करतो आणि तमाम नांदेडच्या मतदारांचे आभार मानतो। केंद्र सरकारची मदत जर घ्यायची असेल आपल्याला आगामी काळामध्ये पुढच्या 5 वर्षाचा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर हे डबल इंजिन सरकार आपल्याला कामाला आलं पाहिजे। आणि डबल इंजिन सरकारमध्ये या देशाचे सारथी कोण असतील, नरेंद्र मोदी आहे ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आणि आपल्या राज्याचे सारथी कोण असतील तर देवाभाऊ आहे। आणि म्हणून यांच्या दोन्ही महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे तर महानगरपालिकेला सुद्धा भाजपाच्या बाजूने आपण कौल द्या ही विनंती मी सर्वत्र जेवढ्या निवडणुका झाल्या त्याला मी सांगितलं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की आम्हाला आपला जाहीरनाम्यातला प्रत्येक शब्द आम्ही इम्प्लिमेंट करू, त्याची अंमलबजावणी करू। भरपूर ताकदीने मी मुख्यमंत्र्यांना दुपारीच बोललो फोनवर, म्हणलं साहेब चिंता करू नका, आपण 45च्या आसपास पुढे जाऊ शकतो। फक्त 2 जागेचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे, खूप वेळ लावला, पण आपली खाडाखोड होऊ नये आणि निकाल ज्याच्या बाजूने असेल आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नका अशा प्रकारचं विजय झालो मध्ये असंख्य या भागात मिळालेला आहे। महापालिका पहिल्यासारखी स्थिती आहे की आपण महापालिका आता ताब्यात घेतली आहे। ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे। आपली निवडून आणायची आपल्याला जिल्हा परिषदचा आहे तर या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे। लोकांना दिसतंय आता, अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलेलं जायचं, आज मी जाणार होतो पण थांबलो पाहिजे। आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दृष्टीने आतापर्यंत तयार, फक्त आता आपली पक्षाकरता समर्थनार्थ काम केलेलं आहे, त्यांना ताकद देण्याचं काम, नेटवर्क कार्यकर्त्यांचं शहरामध्ये अधिक वाढवू आपण। मी त्यांना सांगितलं तुमचे उमेदवार कोण हे बघू नका, माझ्याकडे बघा, मोदी साहेबांकडे बघा, देवाभाऊकडे बघा, मतदान करा। विरोधकांना पाहिलं अवस्था काय, कोणाला टीका टिप्पणी करायची नाही, निवडणूक संपलेली।